मी MSc 4चा स्टुडंट आहे आणि आताच सरांचं मी विजय गोखले सरांच्या युनिक्स बॅचला होतो आणि मार्च महिन्यामध्ये सरांच्या असेंब्लीचं 4 लेक्चर्स अटेंड केले आणि मला वाटलं की नाही आता काय शिकायचं असेल म्हणजे पुढं, कारण मी जस्ट सी सिंटॅक्स शिकलो होतो आणि मला जॉब लागला होता आणि त्यांनी डायरेक्ट मला कर्नल प्रोजेक्टवर टाकलं होतं. मी असंच त्या सिनियरला विचारलं की मला म्हणजे लिनक्सची माहिती मिळाली, तर त्यांनी सांगितलं की तू अंडरस्टँडिंग द लिनक्स पुस्तक वाचायला चालू कर. आणि त्याप्रमाणे मी चालू केलं, पण माझ्याकडून काय झालं नाही. मग मी सरांना मेसेज केला की मला असं, मग सरांनी काही रेफरन्स बुक दिली. त्यानंतर सरांचं पॉइंटरची वर्कशॉप ऑगस्ट जुलैमध्ये होतं. ते केल्यानंतर मग त्यात त्यांनी सीची बॅचचे अनाउन्समेंट वगैरे केले. मग मला हे झालं की नाही, आपण पुन्हा एकदा सी शिकणं खूप गरजेचं आहे आणि आपण जे काही शिकलेलं आहे ते खूपच म्हणजे बेसिक पण म्हणता येणार नाही अशा लेवलचं आपण फक्त सी शिकलो. आणि याचं प्रत्यंतर पहिल्या आठवड्यातच सरांच्या आलं की बाबा सरांनी व्हॉट इज द प्रोग्रॅमिंग पासून जी काही सुरुवात केली ती अक्षरशः पुढं जसं जसं जाईल तस तसं किती आपण अज्ञानात, म्हणजे मी तरी किती, मला काहीच माहित नाही अशी एक स्टेट होती की टेलर सिरीज कशी टेलर सिरीज वापरून कॉम्प्युटरमध्ये काय काय डेव्हलप केलेलं आहे ते सांगितलं. पुन्हा पुढे जाऊन जसं असेंब्ली सीचं आपलं फ्लो त्यांनी समजून सांगितला. जस जसं जाईल तस तसं एक आश्चर्याचा धक्का, जसं म्हणतोय ना की अरे हे आपल्याला माहितच नाही, हे आपल्याला माहितच नाही, असं होत गेलं. आणि सर प्रत्येक वेळी आपल्याला रिस्पॉन्स विचारत असतात, पण तो क्षण असा असतो की आपण त्या क्षणाला इतकं डिटेलमध्ये सर एक्सप्लेन करत असतात की आपण विसरून जातोय की आपल्याला पटकन दिसतो. आपण ते मनामध्ये विचार करत बसलेलो असतो की नाही हे आपल्याला माहित नाही, आपण ते पचवायचा प्रयत्न होत असतोय. असं झालं आणि त्यानंतर शेवटी शेवटी असताना ऑफिसमध्ये माझी शिफ्ट चेंज झाली आणि माझे शेवटचे लेक्चर सगळे मिस झाले. पण हा अनुभव खरंच आश्चर्यकारक होता, कारण सरांची जे काय शिकवायची पद्धत आहे, मध्ये मध्ये त्यांचं जे काय मोटिवेशन्स आपल्याला भेटतात की त्यामध्ये त्यांचं सारखं म्हणणं असते की आपण सतत प्रयत्न केले पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. आणि त्यामध्ये मग आपल्याला, मला म्हणावं असं वाटतं की कधी कधी सर रूढ पण बोलतात, पण त्यांचा हट्ट असा असतो की आपण ग्रो झालो पाहिजे. आणि जसं तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे की वरी काटे फणस फळा, माझे अंतरी जिवाळा, मिटे रुचविले अन्न, नये सतत कारण, ऊस बाहेरी दिसे काळा, आंतर रसाचा आगळा, तुका म्हणे मोल गोडी, काय चाड वरिल्या खोडी. असं म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. तसंच त्यांचा अनेक आहे की आपण सारखे प्रयत्न केले पाहिजे, जसं की आणि इथून पुढं सुद्धा जसं विंदा करंदीकरांची ओळ आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आणि मी शेवटी सरांना इतकंच प्रार्थना करतो की आम्ही घेत घेत कधीतरी देण्याचंही एक पुढं भविष्यात काम करीन आणि आपलं असंच मार्गदर्शन आणि मार्गदर्शन आणि आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहू ही ईश्वराची प्रार्थना. थँक्यू.